नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभागामध्ये लवकरच 14,000 जागांची पदभरती होणार आहे. बघा, ही जी भरती प्रक्रिया आहे, तर ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत घेतली आहे. म्हणजे परीक्षा कोण घेणार आहे? यावेळेस ही जलसंपदाची जी परीक्षा आहे, ही IBPS मार्फत घेतली जाणार आहे. यामध्ये एकूण जागाचा विचार केला आपण 14,051 पदांची भरती होणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. बघा, नागपुरात पुन्हा एकदा मेगा भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. बघा, विधानसभेमध्ये केलेली बातमी प्रसारित झाली की राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागात आकृतीबंध मंजूर करण्याचे काय आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले. बघा, यावर कंत्राटी पद्धतीने भरती नको अशी भूमिका कर्मचारी संघटनेने गेली. ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती नसून ही काय परमनंट भरती असणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात 75,000 नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र ती प्रत्यक्षात 1 लाखाहून अधिक पदभरती करण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्री सरकारच्या काळामध्ये जो काही 150 दिवसाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचे आकृतीबंध मंजूर करायचे आणि त्यांचे जे काही सेवा प्रवेश नियमित हे नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले. बघा, जलसंपदामध्ये जे काही 14,000 जागा पदभरती होईल, यामध्ये परीक्षा कोण घेणार ही महत्त्वाची म्हणजे IBPS मार्फत ही परीक्षा राबवली जाणार आहे. जलसंपदा सरळ सेवेचे रिक्त पदे हे कोणते? ही सरळ सेवेमार्फत भरली जाणारी रिक्त पदे आहेत. याच्यामध्ये तांत्रिक अतांत्रिक धोरणे सुद्धा पदं असतील. बघा, गट क मध्ये रिक्त पदांची संख्या आपण बघितली 8,446 जागा आहेत. ड मध्ये किती जागा आहेत? 5,605 जागा एवढ्या कुठे आहेत? ह्या ग्रुप डी मध्ये. एकूण किती? 14,051 पदांची ही जाहिरात आहे. यामध्ये किती बघा, गट क मध्ये किती संवर्ग असतील, किती पदं असतील? तर हे 43 संवर्गाची पदभरती असेल आणि ड मध्ये किती? 21 संवर्गाची पदभरती असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वात मोठी ही सुवर्ण संधी, त्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आतापासून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासाला सुरुवात करा. नियमितपणे काळजी घ्या.